Standard form of contract. Okay. Roman 1 introduction. Standard form of contract are take it or leave it contracts. Take it or leave it. तुम्हाला टर्म्स स्वीकार असतील त्या कॉन्ट्रॅक्टचा तर करा, नाहीतर करू नका. तुमच्या ऍक्टसाठी कॉन्ट्रॅक्टचे टर्म्स चेंज होणार नाहीयेत. ओके. इट मीन्स अ कॉन्ट्रॅक्टचा साइन बिटवीन द टू पार्टीज इन विच देयर इज नो रूम फॉर द निगोसिएशन. निगोसिएशन त्याच्यामध्ये कुठलाही वाव नाहीये. हा, द कस्टमर इज इन नो पोझिशन टू निगोशिएट द स्टँडर्ड टर्म ऑफ द कॉन्ट्रॅक्ट अँड द कंपनीज रिप्रेझेंटेटिव्ह युजली डज नॉट हॅव द ऑथॉरिटी टू डू सो. हा, कंपनीच्या रिप्रेझेंटेटिव्हला ती ऑथॉरिटी नाही आहे की ते निगोशिएट करू शकतील. सच अ कॉन्ट्रॅक्ट आर ऑल्सो known contract of adhesion. Adhesion compulsory follow. Which means the individual has no choice but to accept. Policy पाहिजे ना, मग त्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत तशा ऍक्सेप्ट करायला पाहिजे. ओके. ही डज नॉट निगोशिएट, ही ओनली adhere फॉलो करतो. म्हणून दे आर ऑल्सो कॉल्ड एज अ प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट. कंपल्सरी कॉन्ट्रॅक्ट, कंपल्सरी लेजिस्लेशन, प्रायव्हेट लेजिस्लेशन, असे पण नाव त्याला दिले जातात. सो ऑल अबाउट स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट डिस्कस्ड ॲज अंडर. रोमन 2 करायचा स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्टचा मीनिंग. ओके. Standard form of contract is a contract between the two parties which does not allow for a negotiation, but which means take it or leave it. Sometimes it is referred as an adhesion contract. Okay. Unequal bargaining power असणाऱ्या पार्टीज मध्ये हा कॉन्ट्रॅक्ट केला जातो. कारण बघा ना, कस्टमर आणि LIC. कस्टमर कुठं लागेल सांगा? LIC एकदम स्ट्रॉंग पार्टी आहे आणि एक सिंगल कस्टमर खूप वीक पार्टी आहे. ह्याला बार्गेनिंग पॉवर काहीच नाहीये. सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स कोण सेट केलेल्या आहेत? तर LIC ने सेट केलेल्या आहेत. ओके. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ अ legally binding agreement between the two parties to do the thing in which one side has all the bargaining power. सगळी बार्गेनिंग पॉवर कोणाकडे सांगा? एका साइडकडेच आहे. आणि यूज इट टू राईट द कॉन्ट्रॅक्ट प्रायमरली टू हिज ऑर हर ऍडव्हान्टेज. त्यामुळे LIC न सगळ्या टर्म्स आपल्या ऍडव्हान्टेजच्या काय केलेले असतात तर बनवलेले शक्यतो असतात. स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्टचा ऑब्जेक्ट काय बघा, इनकन्व्हिनियन्स मधनं वाचतंय की तीच टर्म परत 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 प्रत्येक व्यक्ती बरोबर वेगवेगळ्या पद्धतीने लिहित बसणं पॉसिबल नाहीये. इनकन्व्हिनियंट आणि त्या त्रासापासून स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय करतोय तर वाचवतोय. रोमन 3. फॉर अ लार्ज ऑर्गनायझेशन इट्स डिफिकल्ट टू ड्रॉप सेपरेट कॉन्ट्रॅक्ट विथ एव्हरी इंडिव्हिज्युअल. केसलर काय म्हणतो, देअरफॉर टू कीप द प्रिंटेड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट दॅट इज SFC with a large number of the terms and conditions in the fine print which restrict and exclude the liability of the party under the contract. Briefly, number 1, convenience आहे printed असल्यामुळं, आणि number 2, the fact that the one party stand in a position where term are dictated can be imposed by the other. एक पार्टीनेच त्या सगळ्या टर्म डिक्टेट केलेले असतात, इम्पोज केलेले असतात. त्यामुळे दुसऱ्या पार्टीला बार्गेनिंग पॉवर नाहीये त्याच्यामध्ये. काय नेचर काय बघा तिथं आता स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्टचा आपण डिस्कस करूया. Nature. Due to the enormous increase in the volume and complexities of the trade and business, business trade काय होत चाललेलं सांगा तर खूप इन्क्रीज होत चाललेलं आहे. May have to enter into a large number of the contract. त्यामुळे बिझनेस कन्सर्न ना काय करायला लागतं सांगा तर लार्ज नंबर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट करावे लागतात. And it's not possible to deal with every customer in a different way. Okay. The nature of the contract generally does not change person to person. Contract to contract बदलत नाही. As I told you, Vishwa want to take, Yashasri want to take, and Revati want to take LIC policy. तिघींना पण त्या पॉलिसीच्या टर्म्स कशा असतील सांगा तर सेम असणार आहेत. ओके. Hence it is a practice developed in a modern time to reduce the contract in a standardized form. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट एका स्टँडर्डाइज फॉर्म मध्ये बनवलं जातं जेणेकरून रिपिटेशन इन रायटिंग कॉन्ट्रॅक्ट काय होते तर वाचतंय. त्यामुळे वेळ पण वाचतो, टाइम पण सेव्ह होतो. ओके. स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज अ मेथड इव्हॉल्व्ड फॉर द पर्पज ऑफ सोयीसाठी बनलेला आहे, कन्व्हिनियन्स साठी बनलेला आहे. One party print those form according to the terms and conditions, and the other party just sign it and fill the gap dotted. तर आपल्याला नेम, रेवती, एज, XYZ, एज्युकेशन, जे काय आपल्याला फक्त आपलं वेट, ब्लड ग्रुप तेवढं तुम्हाला फक्त जे डॉट्स आहेत ते भरायचं. तुमच्या मनाचे कुठला पण एक क्लॉज ऍड करता येत नाही तुम्हाला तिथं. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट, रेल्वे कॅरेज कॉन्ट्रॅक्ट. Similarly, the term and conditions may be printed at the back of invoice issue, receipt issued by the dry cleaner. तुम्हाला सांगितलेलं
लॉटरीच्या तिकीटच्या मागच्या टर्म्स अँड कंडिशन्स हा. सच अ कॉन्ट्रॅक्ट मध्ये निगोसिएशन काय नसतं रिगार्ड द टर्म्स अँड कंडिशन्स हा. वन पार्टी प्रिपेअर द ड्राफ्ट अँड द अदर पार्टी हॅज टू एक्सेप्ट अँड साइन. कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला ते आहे तसं साइन करायला पाहिजे. ओके, आता ना तुम्हाला आठवत आहे consent must be free, both parties must agree upon same thing in the same sense. For the creation of valid contract these things was required. Okay, आणि मग त्या बेसिस वरती ना रोमन 5 आपण घेतोय. बऱ्याच वेळेला स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट लीगल नाहीये म्हणून काय केलं जाते तर क्लेम केलं जाते किंवा ब्लेम केलं जाते की त्याच्यामध्ये एकच पार्टी सगळ्या टर्म्स ठरवते, त्यामुळे दोन्ही पार्टी बार्गेनिंग प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व नाहीये आणि म्हणून याच्यामध्ये एक प्रकारचं कोर्शन अंडर इन्फ्लुएन्स आहे किंवा फ्री कन्सेंट नाहीये हा. अशा बेसिस वरती की मीटिंग ऑफ माइंड नाहीये, अशा बेसिस वर त्याला काय केलं जातं क्रिटिसाइज केलं जातं हा. पण कोर्टाने काय सांगितलं, आम्ही काय कंपल्सरी केले का एलआयसी ची पॉलिसी घ्या, आमच्या टर्म्स अँड कंडिशन्स आम्ही तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आणि तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स मंजूर असतील तर यू विल टेक अ पॉलिसी, अदरवाइज यू विल नॉट टेक. त्यामुळे याच्यामध्ये इलिगल असं काही नाहीये. त्यामुळे येस, स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट लीगल आहे, स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट बाइंडिंग पण आहेत. ओके ओके, such a standardized contract contain the large number of the terms and conditions which restrict or often exclude the liability. Okay, it's usually used to exploit the customer. In L. Strange versus Gracov Limited नावाची केस होती. काय झालेलं बघा, Mrs. L signed an agreement without reading it under which she purchased a cigarette vending machine. तिनं एक अग्रीमेंट सही केलं, तिनं रीड केलं नाही हा तिचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही सही केलं म्हणजे इम्प्लाइड आहे की तुम्ही रीड केलेलं आहे. तर तिने ते सिगारेट वेंडिंग मशीन खरेदी केलं हा. द अग्रीमेंट एक्सक्लूड द लायबिलिटी फॉर ऑल काइंड ऑफ द डिफेक्ट ऑफ मशीन. अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं होतं की जे काय डिफेक्ट आहेत ते तुम्ही आधी चेक करून घ्या हा. नंतर कुठलाही डिफेक्ट निघाला तर आम्ही लायबल असणार नाही. ओके, दिस वॉज नॉट मेड नोन बाय द सप्लायर टू मिसेस एल. तर सप्लायरनं मिसेस एलला काय तोंडी असलं काय सांगितलं नाही, पण अग्रीमेंट ते लिहिलेलं होतं हा. तिनं मशीन परचेस केलं आणि मशीन वॉज फाउंड टू बी टोटली डिफेक्टिव्ह. आता तिनं सूट फाईल केली मशीन डिफेक्टिव्ह आहे म्हणून तिथं. where document containing the actual term is assigned, then in the absence of a fraud misrepresentation, आणि फ्रॉड तर काय केलं नाही मिसेस एल बरोबर, कारण त्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशन असं काही प्रूव्ह नाही करता आलं तर मग तुम्ही सही करताय म्हणजे तुम्ही त्या टर्मनं बाउंड आहे. and it is only material whether she read the same or not. तुम्ही वाचलाय किंवा नाही वाचलाय हे टोटली काय सांगा तर इमटेरियल आहे. तुम्ही सही केला म्हणजे ते तुम्ही काय केलं सांगा तर रीड केला असं प्रेझ्युम केलं जातंय तिथं. ओके, नाव ऍज आय टोल्ड यू की प्रोटेक्शन टू द इंडिव्हिज्युअल इन द स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट हा. फक्त इथे नोट्स ज्यांच्याकडे असतील ना ते काय करा, एक्स्ट्रा ऑब्लिक घालून हेडिंग पण असं मेन्शन करून ठेवा. कदाचित इथं ज्युडिशियल प्रोटेक्शन, प्रोटेक्शन बाय ज्युडिशरी असं पण हेडिंग देतील पेपरमध्ये. त्यामुळे हे म्हणजेच ज्युडिशियल प्रोटेक्शन आहे, लक्षात घ्या हा. त्यामुळे इथे फक्त प्रोटेक्शनच्या तिथं ब्रॅकेट मध्ये कुठेतरी ज्युडिशरी ज्युडिशियल असं वर्डिंग काय करायचं तर मेन्शन करून ठेवा फक्त हा. बघा, इट इज therefore become necessary to protect the individual customers dealing with the big business concern. बऱ्याचदा असं होऊ शकतं की बार्गेनिंग पॉवर नसल्यामुळे मोठ्या मोठ्या कंपन्या कस्टमरला फसवू शकतात तिथं हा. आणि म्हणून इंडिव्हिज्युअलना एक्सप्लॉयटेशन पासून प्रोटेक्ट करण्यासाठी ज्युडिशरीने काही पॉइंट्स डेव्हलप केले. ओके, नंबर 1 बघा, there should be a reasonable notice of the contractual term हा. तुम्ही जे काही टर्म टाकणार आहे त्या टर्म कुठं आहेत त्याचं रिझनेबल नोटीस त्या रिसिप्टच्या किंवा त्या कॉन्ट्रॅक्टच्या फ्रंट साइड वरती पाहिजे. बघा आता फॉर एक्झाम्पल यू ऑल मे हॅव गिवन युअर क्लॉथ्स टू द आयर्न. तुम्ही सगळ्यांनी तुमचे आयर्निंगला क्लॉथ दिले असतील किंवा रेल्वेचे तिकीट तुम्ही सगळ्यांनी परचेस केलं असेल हा. तर रेल्वे तिकीटच्या बॅक साइडला टर्म्स अँड कंडिशन्स असतात रेल्वेच्या बॅक साइडला, किंवा आयर्निंगला दिलेल्या कपड्याच्या रिसिप्टच्या बॅक साइडला टर्म्स अँड कंडिशन्स असतात. पण पुढे बघा, मागे पहा किंवा PTO असं पुढे लिहिलेलं असतं बघा हा. ते लिहिलेलं असणं की टर्म्स अँड कंडिशन्स कुठं आहेत याची रिझनेबल नोटीस त्या कॉन्ट्रॅक्टच्या फ्रंट साइडला पाहिजे हा. जेणेकरून पार्टी तिथं त्या टर्म्स अँड कंडिशन्स काय करू शकेल तर बघू शकेल तिथं. ओके, सो दॅट इज द व्हेरी फर्स्ट पॉइंट. There should be a reasonable notice of the contractual terms. Okay,
It is the first place. It is foremost duty of the person delivering the document to give the notice of the terms and conditions mentioned therein. Okay. The noticeच्या टर्म्स कंडिशन्स कुठे आहेत हे तुम्हाला त्याचा इंडिकेशन फ्रंट पेज वरतीच मेन्शन करायला पाहिजे. हा ऑन फेल्युअर ऑफ हिज गिव्हिंग नोटिस द एक्सेप्टर इज नॉट बाउंड बाय द टर्म. अँडरसन वर्सेस स्टीव्हन्सन खूप सोपी आणि इंटरेस्टिंग केस आहे. H bought a steamer ticket. On the face of it, there was only two words: Dublin to Whitehaven. H ना एका ट्रिपचं तिकीट घेतलेलं काय हा स्टीमर तिकीट घेतलेलं होतं आणि त्याच्यावर असं लिहिलेलं की स्वर्ग सफारी वगैरे असं. हा त्यामुळे डब्लिन टू व्हाईट हेवन असं त्या तिकिटाच्या फ्रंट साईडला लिहिलेलं होतं आणि पीटीओ बीटीओ असं कुठं काय लिहिलेलं होतं. म्हणजे बाकी टर्म्स अँड कंडिशन्स बॅकला बघा वगैरे. पण ऑन द बॅक ऑफ द तिकीट इट वॉज प्रिंटेड सम कंडिशन्स, ज्याच्यापैकी एक कंडिशन अशी होती की जर तुमचा लगेज किंवा पॅसेंजरला ट्रॅव्हलिंग मध्ये काय झालं तर कंपनी लायबल असणार नाही. हा on the back of the ticket it was printed some condition, one of which excluded the liability of the company for a loss, injury or delay to the passenger or his luggage. H had not seen the back of the ticket, nor there was any indication on the face. Okay. Now H luggage was lost in the shipwreck caused by the fault of the company's servant. कंपनीच्या सर्वंटच्या चुकीमुळे जे काही ते जहाज तुटलं गेलं किंवा शिपरॅक झालं त्याच्यामध्ये त्या एचचं लगेज काय झालं तर लॉस झालं आणि एचने सूट फाईल केली. कंपनी म्हणते की आम्ही टर्म्स अँड कंडिशन मध्ये लिहिलेलं आहे की कंपनी इज नॉट लायबल, त्यामुळे कंपनी इज नॉट लायबल. पण कोर्टाने केलं की नो, कंपनी विल बी लायबल, कारण कंपनीनं काय नोटिफिकेशन दिलेलं आहे काय तसं तिथं तर नव्हतं दिलेलं. बघा एच इज एंटायटल्ड टू रिकवर इज लॉस फ्रॉम द कंपनी. इट्स फर्दर ऑब्झर्व दॅट एच कुड नॉट बी सेड टू हॅव एक्सेप्टेड द टर्म विच हॅज नॉट सीन. ओके. अँड ऑफ विच ही न्यू नथिंग and which is not in any way ostensibly म्हणजे वर बघता connected with which is printed and written upon the face of the contract presented to him. त्या face of the contract वरती काही लिहिलेलं नव्हतं, इंडिकेशन नव्हतं, नोटीस नव्हती. सो एच वरती ती टर्म अँड कंडिशन बाइंडिंग नव्हती, त्यामुळे एच could recover the loss from the company. Okay. Then next point बघा, second point, notice should be contemporaneous with the contract. Notice should be कशी पाहिजे सांगा आपल्याला, contemporaneous with the contract. म्हणजे ना the question mark here which may be in your mind is what is meant by this word contemporaneous. एक तर कॉन्ट्रॅक्ट करायच्या आधी, previous to the making of contract, previous किंवा at the time of making of the contract ती नोटीस द्यायला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या टर्म्स अँड कंडिशन सांगितल्या तर त्या टर्म्स अँड कंडिशन्स त्या कस्टमरवर पार्टीवरती बाइंडिंग नसतील. Vendor must tell his terms and conditions to the customer either before making of the contract or at the time of making of the contract. If he told to the customer the terms and conditions after contract is completed, then the terms and conditions will not be binding on the customer. Okay. Secondly, the notice should be given before तरी पाहिजे किंवा at the time of the contract तरी पाहिजे. Okay. Subsequent notification will indeed amount to the modification of original contract and it will not bind the other party unless assented. A man his wife had a room at a hotel and paid up. Okay, हे बाय मिस्टेक आला, इथनं कट करा कारण खाली लिहिलेलं आहे परत. देअर टू पर्यंतच लिहायचं आहे आणि खाली केस आहे ती त्याची एक फेमस केस आहे. परत ही पण केस एकदम इंटरेस्टिंग आहे. ओली वर्सेस मार्ब्लॉ कोर्ट लिमिटेड. काय झालं याच्यामध्ये, एक हजबंड वाईफनी ना एका हॉटेलमध्ये रूम बुक केलं काय आणि रूम बुक केलं आणि ऍडव्हान्स बुकिंग करून ऍडव्हान्स पेमेंट केलेला आहे. पेड फॉर 1 week's बोर्डिंग अँड लॉजिंग इन ऍडव्हान्स. ओके. मग ते नंतर कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट झाल्यावर हॉटेलमध्ये जातात तिथं. when they went to occupy the room they found the notice displayed there. रूम मध्ये गेल्यावर नोटीस लिहिलेली आहे की हॉटेल मॅनेजमेंट जर कस्टमरचा लगेच चोरीला गेलं किंवा डिस्ट्रॉय झालं तर लायबल असणार नाही तिथं. द प्रोप्रायटर विल नॉट होल्ड themselves responsible for the article lost or stolen unless handed to the manager for the safe custody. ओके. आता ऍक्च्युली त्या हॉटेलच्या स्टाफच्या चुकीमुळं माल काय होतोय तर त्यांचं किंवा त्यांचं सामान चोरीला जातं किंवा नुकसान होतंय, लॉस होतोय. ड्यू टू द नेग्लिजन्स ऑफ द हॉटेल स्टाफ देअर प्रॉपर्टी वॉज स्टोलन फ्रॉम द रूम. मारतात ते हजबंड वाईफ ऍक्शन घेतात. आणि हॉटेलवाले काय म्हणतात आम्ही नाही लायबल आहे कारण आम्ही हॉटेलच्या रूम मध्ये बोर्ड टाकलेला आहे की जर माल रूम मधनं
काय म्हणतो आपण ते सामान लगेज रूम मधनं जर कुठे गेले तर आम्ही रिस्पॉन्सिबल असणार नाही त्याला. हा इन अन ऍक्शन विथ द डिपेंडंट टू रिकवर द कम्पेन्सेशन फॉर अ लॉस, दे सॉट एक्झम्पशन फ्रॉम द लायबिलिटी ऑन द बेसिस ऑफ नोटीस डिस्प्लेड इन द रूम. पण कोर्टाने हेल्ड केलं की नो, हॉटेल मॅनेजमेंट विल बी लायबल. का? कारण नोटीस कॉन्ट्रॅक्ट करायच्या आधी किंवा मग ऍटलीस्ट जेव्हा आता ते रूम बुक करत होते कॉन्ट्रॅक्ट करताना द्यायला पाहिजे. रूम मध्ये गेले, हॉटेल बुक केल्याच्या नंतर, पैसे पे केल्याच्या नंतर, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर कंडिशन सांगितलेली आहे ती कंडिशन बाइंडिंग असत नाही. हा द नोटीस इन द रूम डिड नॉट फॉर्म द पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. ओके, अँड द डिपेंडंट देअर टू लायबल फॉर द लॉस. ओके, बिकॉज at the time of entering into a contract there was no such a notice existed and therefore the notice should be contemporaneous with the contract. हा नोटीस कशी असायला पाहिजे सांगा तर कॉन्ट्रॅक्टच्या बरोबर नोटीस द्यायला पाहिजे. ओके, नाव कम्प्लीट तर होणार नाहीये काय, कारण बरेच 8 पॉइंट आहेत त्याचे आणि अजून स्टॅट्यूट आहे. तर आपण उद्या कंटिन्यू करूया हा राहिलेला क्वेश्चन. जेवढे 2 पॉइंट झाले तेवढे रीड आउट करून ठेवा तुम्ही. उद्या कम्प्लीट होईल म्हणजे हा 7वा युनिट उद्या नंतर आपला संपेल. मग सायमल्टेनियसली लगेच उद्या 8वा युनिट पण स्टार्ट करूया. एखादा छोटा क्वेश्चन घेऊया म्हणजे ह्याच्याबरोबर एक अखंड क्वेश्चन कम्प्लीट होईल. मग मला परवा दिवशी एक्सेलर स्पेसिफिक परफॉर्मन्स घेता येईल. तर उद्या 8व्या युनिटचा स्पेसिफिक परफॉर्मन्स न घेता एखादा छोटा क्वेश्चन घेऊया जो ह्याच्याबरोबर आपण कम्प्लीट करू शकतो, म्हणजे मागं राहत नाही क्वेश्चन तुमचा. हा ओके, काही डाऊट आहे झालं तेवढ्यामध्ये? मॅम हा निलेश, हा हे आता पीडीएफ आहे हे पण सेंड करणार ना आम्हाला नंतर? काय म्हटला? म्हणजे हा आता पीडीएफ तुम्ही शिकवालाय ना कॉसी कॉन्ट्रॅक्ट वगैरे ते, हा त्याचे हे मार्किंग केलेले पीडीएफ तुम्ही सेंड करणार आम्हाला? म्हणजे मला अजून काय ना, मी नोट्स पाठवलेत की तुम्हाला निलेश. हा म्हणजे हा त्यात पण असतील, पण हे पण सेंड केला तर कसं त्यात तुम्ही त्यात मार्किंग केलेलं आहे ना ऑलरेडी. हेच तुम्हाला पाठवलेलं आहे, मला काय लक्षात येईना. हे जे मी आता शिकवायला लागले ना तुम्हाला तेच तुम्हाला ऑलरेडी पाठवलेले आहे मी. ओके ओके. मार्किंग म्हणजे काय, हे मी आता रेड 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 करायला लागले ते. हा म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट्स वगैरे ते. नाही, हे सेव्ह होत नाही निलेश. हे त्या झूम मध्ये हे आहे फक्त ऑप्शन आहे की आपण ते स्क्रीन शेअर केल्यानंतर त्या स्क्रीनला आपण मार्क करू शकतो असं ऑप्शन आहे. हे मार्किंग केलेलं सेव्ह होत नाही. नाही ते कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट वगैरे तुम्ही केलता ना? मग ते आहेच की माझ्या नोट्स मध्ये ऑलरेडी आहे. जे मार्किंग आहे तर माझ्या नोट्स मध्ये ऑलरेडी. कॉन्टिंजंट कॉन्ट्रॅक्ट मी ती पीडीएफ फाईल तयार करून तुम्हाला पाठवली आहे. ओके 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 ठीक आहे. मला वाटलं हे पण असेल. नाही, ती त्या नोट्स मध्ये नाही आहे ना, म्हणून ती वेगळी फाईल करून पाठवली तुम्हाला. चालेल ओके. चलो उद्या कंप्लीट करूया. आयपीसीच्या नोट्स पण मोस्ट प्रॉब्लेम आज पाठवते तुम्हाला. मला तुमचे ईमेल परत ग्रुप वरती सगळेजण शेअर करा किंवा पर्सनल वर करा, कसंही तुम्हाला आयपीसीच्या नोट्स फॉरवर्ड करते सगळ्यांना. मॅम त्याचे 10 चॅप्टर आहेत ना आयपीसीचे? होय, ते कव्हर झालं की मग टेन्शन जरा कमी येते. म्हणूनच आयपीसीच घेऊया. मोठा आहे खूप जास्त, मग त्या मनानं टॉट छोटा आहे. टॉट 15 दिवसातच कव्हर होऊन जाईल, पण आयपीसी वेळ काही मंथ लागणार आयपीसीला. बघूया की आता थोडा कॉन्ट्रॅक्टचा पण स्पीड आता वाढायला लागला ना. आधी सुरुवातीला कसं होतं तुम्हाला सगळंच नवीन होतं ना, म्हणून मी एवढा स्पीड मेंटेन नाही करू शकत होते. आता कसं तुम्हाला एकदा बेसिक गोष्टी माहित असल्या ना की मग थोडं स्पीड वाढवत होतं. बघूया, प्रयत्न करूया की आयपीसी 20-22 दिवसात आपल्याला कव्हर करता येईल असं. हो चालेल मॅम, काय प्रॉब्लेम नाही. चलो, काय प्रॉब्लेम असला डाऊट असला सांगा. सगळेजण विश्वारती, निलेश, देवांशीष, केशव. नाही मॅम. नाही मॅम. देवांशीष गेले बघा. मी आहे काय, काल सगळ्यांना कामाला लावून तुम्ही गायब झाला.